राजेंद्र राऊत जिथं जिथं जाईल तिथं त्याला त्याचं तोंड काळ करणार आहे मराठा समाज। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी थेट मनोज जरांगे यांना चॅलेंज केल्यानंतर बीड मध्ये मराठा समाज आक्रमक झालेला आहे। राजेंद्र राऊत यांना जोडे मारो आंदोलन बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत मराठा समाज बांधव आहेत, त्यांचे काय भावना आहेत, त्यांनी जोडे मारो आंदोलन कशामुळे केलं काय सांगाल? आज थेट राजेंद्र राऊत यांना जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। काल आणि आज राजेंद्र राऊत या भाजपच्या सहयोगी आमदाराने आणि फडणवीस साहेबांच्या जवळच्या आमदाराने मराठा समाजाला आणि मनोजदादाला हिनवणार, मराठा आरक्षणात बाधा निर्माण करणारं वक्तव्य केलंय आणि सत्तेची मस्ती त्याला आलेली आहे। जाणून बुजून तो मनोजदादाला आणि मराठा समाजाला धमकी देतोय। या त्याच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात त्याला जोडे मारो आंदोलन केलंय आणि येणाऱ्या काळात राजेंद्र राऊत जिथं जिथं जाईल तिथं त्याला त्याचं तोंड काळ करणार आहे मराठा समाज आणि त्याने लवकरच माफी मागावी, नसता महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाहीत आम्ही। सगळा अखंड मराठा समाज महाराष्ट्रात तो जिथं जिथं जाईल तिथं त्याला काळे झेंडे दाखवण्यात येतील, त्याचं तोंड काळ करण्यात येईल आणि त्याला कुठलाही त्याच्या कार्यक्रमाला त्याचे कार्यक्रम आम्ही उधळून लावणार आहोत। जिथं दिसन त्याला तिथं लोकशाही मार्गाने त्याच्यावर आंदोलन केलं जाईल। फडणवीसांचा नवीन पोपट म्हणून बॅनरवर उल्लेख केला नाही, काय कारण आहे? तो भाजपचा सहयोगी सदस्य फडणवीस साहेबाचा आणि सरकारचा दूत म्हणून तो तिथं येत होता अंतर्वलित आणि तो येतानाही त्याची भाषा आणि तिथं जाणून बुजून तो मराठा समाजाचा प्रश्न मिटवायला येत होता का मनोजदादा आणि मराठा समाजाला अडचणीत आणायला येत होता, याच्याबद्दल आम्हाला थोडा संशय आहे आणि जाणून बुजून तो मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करण्यासाठी मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पाडण्याचं षडयंत्र करतोय। म्हणून तो फडणवीस साहेबाचा आणि भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे आमदार असल्यामुळे आम्ही बाकीच्या लोकांनी आमच्या तिथं तसा उल्लेख केलेला आहे। तरी फडणवीस साहेबांनी आणि भाजपने त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं, नाही तर आम्हाला तो भाजपचा आणि फडणवीस साहेबाचा पोपट असल्यासारखं बोलतोय असं वाटेल। काय सांगायला आज आक्रमक होता, थेट जोडे मारो आंदोलन केलेलं आहे, काय भावना नेमकी? त्या बार्शीच्या राजा राऊतने आमचा मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी निषेधार्ह वक्तव्य केलं आहे। त्याचं म्हणणं आहे की आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी रक्ताचा एकही थेंब सांडला नाही। ह्याचे डोळ्यात काही चटणी गेली होती का? आमरण उपोषणाला मनोजदादा जरांगे पाटील असताना त्यांच्या नाका तोंडातून रक्त आलेलं ह्यांनी कधी पाहिलं का नाही? ह्यांनी समाजासाठी काय केलं ते सांगावं, समाजासाठी कधी रक्त सांडलं ते सांगावं। हा लोकसभेत त्याच्या मतदारसंघात पिछाडीवर असताना 10 वेळा आमच्या समोर मनोजदादा जरांगेचे पाय चाटायला आलेला आहे। विसरला का? आमच्या छोट्या डोळ्याने बघितलं हो, एक दिवस यांनी खाडं केलं नाही। अंतर्वलीत त्याच्या चक्रा वाढल्या होत्या, त्यावेळी ह्याच्या बाजूने मनोजदादा जरांगे पाटलांनी याला शब्द दिला नाही म्हणून हो फडणवीसचं पिद्दू फडणवीसच्या सांगण्यावरून यांनी हे निषेधार्ह समाजाविषयी वक्तव्य केलेलं आहे। मराठा समाज याच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहे। याला कुठेही महाराष्ट्रात फिरू दिलं जाणार नाही। जिथं जिथं दिसेल मराठा समाजाच्या तोंडाला काळ फाशीन आणि आम्ही याचा जाहीर निषेध करतो समाजातर्फे आणि याला कुठेही महाराष्ट्रात फिरून देणार नाहीत। याने आमच्या मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा समाजाची जाहीर माफी मागावी, तोपर्यंत मराठा समाज कधी शांत बसणार नाही। काय सांगाल? आज जोडे मारो आंदोलन केलं, नवीन पोपट असा फडणवीसांचा तुम्ही उल्लेख केलाय। बार्शीचे आमदार जे आहेत राजा राऊत यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोजदादाविषयी अपशब्द वापरले आहेत। मराठा समाज तीव्र भावना आहेत आणि मराठा समाज जाहीर निषेध करत आहे। आतापर्यंत जे कोणी बोललेत राणे दरेकर लाडे पूर्ण फडणवीस साहेबांचे पिद्दू असे जनतेला माहिती आणि मराठा समाजाचे सोडलेले ते दुसरं कुणीही बोलले नाही। आतापर्यंत जे कोणी बोलले असतील फडणवीस साहेबांनी सोडले, लाड आमदार असतील, दरेकर आमदार असतील, राणे असतील आणि आता जो आहे राजा राऊत हे पूर्ण फडणवीस साहेबांनी मराठ्यावर सोडलेले पिद्दू असे सरसकट मराठा समाज वाटत आहे। त्यामुळे फडणवीस साहेबांनी या लोकांना रोखलं पाहिजे, तर नाही रोखलं तर मराठा समाजाचा रोष त्यांच्यावर राहणार आहे। काय सांगाल? आज आंदोलन करताय, जोडे मारो आंदोलन केले, काय नेमकी भावना तुमच्या? भावना एकच आहे, आमच्या समाजाचे आणि आमचं दैवत दादाच्या विषयी जे उलट सुलट हे जे बार्शीचा आमदार आहे राजा राऊत यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याला मराठा समाज आता जोडे मारून आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। इथं फक्त त्याच्या प्रतिमेवर आम्ही हे केलेलं आहे, जो तिथे दिसेल तिथं मराठा समाज त्याच्या काळात फाटून त्याला जोडे हल्ल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत। त्याला लास्ट वॉर्निंग आहे। आता हे जी पोपट आहेत हे फडणवीसांनी ठेवलेले एक रोज एक बाहेर यायला लागला, पण त्यांना म्हणावं मराठ्याची गाठ आहे, येणारा काळ तुम्हाला खूप वाईट असेल। दादाच्या विषयी जर एक शब्द बोलतात तर तुम्हाला पुन्हा मराठा समाज काही करणार नाही, सांगतो आज।
काय सांगाल, आज आंदोलन करताय, जोडेमार आंदोलन केले, काय नेमकी तुमची भावना आहे नेमकी? मला एक राजेंद्र जे राऊत व्यक्ती आहे, ते एक लोकप्रतिनिधी आहे, त्याला एकच प्रश्न विचारायचा आहे, तू एक 6-7 महिन्यापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पाशी जात होता, त्यावेळेस का तुला आठवलं नाही? हे पाटील असं बोलत आहेत, तसं बोलत आहेत, आजच का त्याला वाटलं? कारण की आज त्यांच्या पायाखाली वाळू सरकलेले, मराठा समाज एकदम आक्रमक झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. यांनी जर जे मनोज जरांगे पाटील ज्यांनी ज्या मागण्या आमच्या हाय सरकारकडे त्या जर पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळात त्यांना मराठा समाज काय आहे याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि तो असा बोलत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करायचा. आमचा दैवत आहे मराठा योद्धा, म्हणजे आमचं दैवत आहे. पूर्ण महाराष्ट्रात आज मराठ्यांचं दैवत आहे. त्यांनी काळजी. काय सांगाल, आज आंदोलन करताय, काय मागणी नेमकी? आमची मागणी की राजेंद्र राऊत यांनी लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, त्यांनी जाहीर माफी मागावी मनोजदादा जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाची. त्यांनी सर्वांच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि हा पूर्ण पब्लिसिटी स्टंट दिसतोय मला. कारण तो लोकप्रतिनिधी असला तरी इतका काय फेमस नाहीये. कारण त्याला दादावर बोलल्यावर त्याला वाटतंय की आपण फेमस होऊ आणि कुठेतरी आपल्याला सत्तेचा वाटा मिळेल, फडणवीस साहेब आपल्याला कुठेतरी ऍडजस्टमेंट करतील. असं काही होणार नाही. कारण की फडणवीस साहेबांना माहिती आहे की कुणी काही जरी बोललं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि आमची मागणी आहे की त्यांनी जाहीरपणे माफी मागावी. नक्कीच बघू शकतो, राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज केल्यानंतर मराठा समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोडेमारो आंदोलन करण्यात आलेलं आहे. थेट माफी मागावी, नसता येणाऱ्या काळामध्ये आमदार जे आहेत राजेंद्र राऊत यांना महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाहीत, जोडेमारो आंदोलन करू असा इशारा थेट मनोज जरांगे पाटलाचे समर्थक जे आहेत ते बीडमधून देताना दिसत आहेत. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, बीड.